श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला नर्मदे राई. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आजचा आपला 82वा दिवस 82 आणि 82व्या दिवसाची सुरुवात सुप्रभात झालेली आहे बरं का. हे गाव कंचर धनंजय. समनापूर. ओके, समनापूर येथे आपण थांबलो होतो आणि समनापूर येथे महारेवा आश्रम, खूप सुंदर आश्रम, फार छान सेवा होती. संपूर्ण कुटुंब सेवेसाठी येत असतो. इथं जेवणाची व्यवस्थित व्यवस्था, एकदम झोपण्यापासून प्रत्येक गोष्ट एकदम सुंदर होती. तर खूप छान अशी व्यवस्था झालेली होती. तर चला मंडळी, समनापूर येथे आपण. हो महाराज, लेफ्ट मारो, मिर्गी पड़ गई आपको. नहीं, इन्होंने कहा कि इधर से. हाँ चल. तर चला, समनापूरवरून आपण निघालेलो आहोत. आजचा डेस्टिनेशन काय आहे काय पत्ता नाही, तरी पण आपला एक 30-35 किलोमीटरचा आपल्या डोक्यात ठेवून चालत राहू पुढं. तर चला मंडळी, भेटूयात नंतर जरा उजेड झाल्यावर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा, अतिशय सुंदर अशी माता संतोषीचा आपला मंदिर. बाबाजी नर्मदे हर. आप यहाँ पे सेवा करते हो? माता संतोषी नहीं है. नहीं, दुर्गा मैया है. दुर्गा मैया है. कब से सेवा करते हैं यहाँ पे? 2-3 साल हो गया. 3 साल हो गए. तो दुर्गा मैया की सेवा और परिक्रमा वासियों की सेवा आप करते रहते हो. सुबह इतना जल्दी उठ जाते हो सेवा करने के लिए? अरे वाह, बहुत खूब. चलो, हाँ जल्दी उठना पड़ेगा. चलो मैया नर्मदे हर. और इसी तरह सब परिक्रमा वासियों की सेवा. बाबाजी आपका नाम क्या बोले? जय कुमार. आप यहाँ पे आएंगे तो जय नर्मदे हर. यहाँ पे ही रास्ते पे मंदिर है, दुर्गा माता का मंदिर. कभी भी आइएगा, आपको यहाँ पे चाय प्रसादी बालभोग मिल जाएगा. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा आपला समनापूरवरून जरा एक 2-3 किलोमीटर पुढं आल्यावर असे 2 फाटे फुटतात बरं का. एकदा तो सरळ रोड, एकदा तो डाव्या हाताला. तर आपला डाव्या हाताचा रोड वापरायचा आहे. समोर इथं लिहिलेलं पण आहे, मा नर्मदा परिक्रमावासी पथ. इथूनच जायचं आहे. हा घुगरी रोड आहे, ध्यान धरा. घुगरी रोडने आपल्याला रामपुरा महाराजपूरला जायचं आहे. चला नर्मदे हर. अरे कमॉन, नर्मदे हर मारो. हाँ चलो नर्मदे हर. वाह. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, आलेले आहेत आपल्या मागून बरं का. नर्मदे हर. आणि बघा कशा प्रकारे सूर्यनारायण भगवान, किती प्रखर, अतिशय सुंदर. तर चला मंडळी, आपले सूर्यनारायण भगवान आपल्याला आजच्या 82व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आरूढ झालेले आहेत, आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. तरी स्वागत आहे सूर्यनारायण भगवंताचं. तर मस्तपैकी उजेड पडलेला आहे. 6:15, 6:20, 6:25 काहीतरी झालेले आहेत. आणि अजून इथं थंडी आहे बरं का, मस्त थंडी आहे आज. तर अशीच थंडी पाहिजे कम से कम 10-11 वाजेपर्यंत, जेणेकरून आपण कम से कम 20 किलोमीटर तरी आजचा रस्ता कापू. तर चला जाऊयात पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी, पचमणीपूर येथे आलेलो आहोत. नर्मदा मैयाचं इथं छोटासा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आपल्याला वरून चाललो होतो ब्रिजवरून आपण. त्याने थांबवलं, महाराज जरा चाय पाणी बालभोग घ्या आणि नंतर जा. म्हटलं चला जाऊयात. बरोबर 2 तास चाललो आज आपण. 5:15ला निघालेलो, आता 7 वाजलेत बरोबर, म्हणजे 2 तास झाले. जरा बसूयात 2 मिनटं, बालभोग करून मग निघू. चला आश्रमात जाऊया. आपण आलो आहोत अमरपूर. इथं काल यायचं होतं, आता पोचलो अमरपूरला. तर चला अमरपूरमध्ये आश्रम आहे, त्या आश्रमात जाऊयात आणि जरा विश्रांती करूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. मा नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम अमरपूर येथे आलेलो आहोत. खूप सुंदर आश्रम आहे. मला एक फोटो बघायचा आहे नर्मदा मैयाचा, खूप सुंदर आहे बरं का. म्हणजे या जाळीतून बघितला. हा हा हा, बघायचं तुम्हाला. शिवपुत्री मा नर्मदा मैया.
अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, मजा आली बघायला. चला मंडळी, आश्रम पण पाहूयात कसं आहे. हा आहे अमरपूरचा आश्रम. ह्या अमरपूरच्या आश्रमात आपल्याला कालच यायचं होतं, पण शक्य नाही झालं, कारण की कालच्या आश्रमापासून चक्क हा 14 किलोमीटर होता. आश्रमाची सुरुवात बघा, नर्मदा मैयाच्या दर्शनाने झालेला आहे. आणि खूप सुंदर असा हा आश्रम आहे. आश्रयसुद्धा फार छान, एकदम टापटीप हॉल. आणि नर्मदा मैया खूप सुंदर बाबा. ज्यांच्या विद्यार्थ हा आश्रम चालू आहे, गोपाल प्रसाद ध्रुवजी यांच्याकडून हा आश्रम, यांचे विद्यार्थ हा आश्रम चालू आहे. आणि डॉक्टर देतात हे सेवा, डॉक्टर हे बघा, डॉक्टर विश्वास आणि डॉक्टर चांदनी यांच्या दोघांकडून हा आश्रम चालतो. खूप सुंदर आश्रम आहे. चला आज कपडे धुयात, लवकर पोचले आपण. चक्क इथं 9:15ला पोचलं आहे. काही काळजी नाही, कारण की इथून पुढचा आश्रम आपल्याला सेल्वा 19 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं विचार केला 1 वाजेपर्यंत इथं थांबू, जेवून घेऊन झोपून 1 वाजता निघूयात. चला कपडे धुऊयात, नर्मदे हर. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. महाराज ते नर्मदे हर. जीवा वाहिले बोलायला तरी बोललंय. चला मस्तपैकी आत्ता 1:45 झालेले आहेत. 1:30ला बाहेर निघालो, 1:45 वाजले बाहेर निघता. तर खूप सुंदर असा आश्रम अमरपूर येथे. आणि मस्त दुपारचे जेवण, भोजन, प्रसादी, कपडे धुणे, सर्व आज सब क्लियर कर लिया अपन. पूरा एकदम लाइट मार रही आज कपड़ा देखो कैसे लाइट मार रहे हैं. दोनों में टाइम मिला ना. अच्छा उधर रगड़े भी तो थी. हाँ, आज मस्त काथा घेऊन आलतो. मस्त ब्रशने आज कपडे धुतले, एकदम सुंदर कपडे, स्वच्छ कपडे निघाले. तर चला निघूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. भेटूयात पुढं मग. चलो चला. परिक्रमा असे निघलेलेच आहेत. नर्मदे हर. पुन्हा एक जंगल लागलेला आहे, कधीपासून लागला आहे, पण मी आता मोबाईल बाहेर काढला. 1:30 वाजता निघालो, 1:15ला. लगेच 1-2 किलोमीटर नंतर हा जंगल लागला. 2 ते 3 किलोमीटर नंतर कंटिन्यू अजून जंगलातच चालतो आहे. हाँ 15 किलोमीटर है बाबा. ये कितना है पता नहीं, लेकिन वो बोला कम से कम 10 किलोमीटर जंगल रहेगा. ना घर, ना हँडपंप, ना काहीच नाही. पाणीसुद्धा भेटणार नाही इथं. म्हणून पाणी बरोबर एकदम पुरवून काम चालू आहे. दुपारची वेळ आहे, तशी ही तहान लागते वारंवार. आणि एक नसीब है प्रभू, वो एक क्या बोला, ये कम से कम ये उतार है. हाँ चढ़ नहीं है, पूरा उतार है 10 किलोमीटर. यही चढ़ाव होता ना, आपण को परेशान हो जाते. चला मंडळी, तर खूप छान हा जंगलसुद्धा आहे, पण हवा खूप छान चालले. हे ओके आहे, उतारसुद्धा आहे आणि हवा पण व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं काही वाटत नाही. मी अजून हा बांधून ठेवला आहे बघा. आता एवढ्याला कधीच सोडला असता मी. 3 वाजता आलेत, जरा 15 मिनटं व्यवस्थित जागा बघू, थांबूया विश्रांतीसाठी. तर नर्मदे हर. मोठा जंगल आहे खूप. बिस्किट, या बिस्किट खायला, चाय बिस्किट, आपलं पाणी बिस्किट. जंगलामध्ये पाणी बिस्किट. और मेरा बिस्किट देखो. करिया खदारी नदी. कसले डोंगर आहेत. अजून किती किलोमीटर आहे काय माहिती हा जंगल आम्हाला, पण ठीक आहे. आता वाटतं याचं काहीतरी लागायला पाहिजे. आता पाणी संपलं आपलं. एक जण बोलला आहे पुढं, जरा पुढं म्हणजे किती माहिती बोललो तो, 5 किलोमीटर जरा पुढं, म्हणजे 1-1.25 तासातून आहे आपल्याकडे चालायला. नदी पूर्ण सुकलेली आहे.
बाबा जी क्या चल रहा है? हाँ अच्छा, गाने का मतलब दाल तोड़ रहे हो क्या? अच्छा वाह, अच्छा यह भी सीजन वाला है। अच्छा अरे खूप सुंदर। वाह, कुठं महाराज आधुनिक पद्धतीत फसले आपण। हा, किती आपली जुनी पद्धत खास आहे। गायींच्या पायाने ती तूर डाळ तुडवायची आणि डाळ काढून बाहेर काढायची। क्या बात आहे, सुंदर। बाबा हे कुठल्या टायमाचा? हा दा झोपता? काय हवा आहे ते महाराज, हवा आहे हवा। हवा आहे खूप जबरदस्त बघा। एक नंबर हवा रे, एक नंबर। अतिशय सुंदर। आंबा पूजत जांभूल, पुढचा काय आहे? पुढचं झाड नाही, तवराच माहिती। आंबा जांभूल लग्न आयडिया नो, आंबा जांभूल काय बोलतात त्याला, कुंभरमेल बांधाला। तर आनंदमध्ये हर शेळी हुआ है हमारे अभी 10 बोले तैयारी करते करते 10 हो गई। एवढी सुंदर हवा, त्या सुंदर हवेने आम्हाला तेवढं थांबवून, हवा सांगते 10-15 मिनटं थांब, नंतरच पुढं जा। महाराज जी किधर चले? तो चले जी सनम के ऊपर। हाँ महाराज, सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे। किती सुंदर सनसेट पॉइंट झाले बघा। सुदाम जी अंधार करून बघू का? वाव सुपर। आता बघा जादू। म्युझिकली आठवले का टायर खेळायचे दिवस? मी जाम खेळलं टायर घेऊन, किती सुंदर। गेला, हा हा तू पण सांगितलंस गेला। वा, याला म्हणतात सनसेट। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। हा
कधी येतोय आश्रम, कधी येतोय आश्रम. आज लय उशीर झाला. हां, कारण की आज दुपारच्या सत्रानंतर जास्त किलोमीटर होतं आपल्याला, बरं का. सकाळी आपण कमी चाललो कारण की तसाच रोड होता. सकाळी आपण 9:30 वाजता आश्रमात पोचलेलो 14 किलोमीटर चालून. पण तुम्ही म्हटलं 9:30ला का थांबले. मग त्याच्यानंतर थेट इथंच यायचं होतं. हाच आश्रम होता थेट 19 किलोमीटर. मग त्याच्यामुळं म्हटलं चला आज दुपारच्या सत्रात 19 किलोमीटर खिचूया. तर थोडा 7 वाजत आले. बरोबर 7 वाजेपर्यंत पोचणार, काही काळजी नाही. चला, सुंदर संध्याकाळ, सुंदर आता एकदम वातावरण एकदम कूल झालेलं आहे. कूल शांत वातावरण, एकदम शांत. पोचू आपल्या जास्त नाही, 1.5 किलोमीटर राहिलं आहे. 1.5 किलोमीटर बरोबर 6:45 डॉट, जास्तीत जास्त 7 पोचूया नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण चाललो सलवाच्या मार्केटमध्ये. बघूया आपल्याला काय भाजी भेटते का. आज आपल्याला सदावरच आहे, तर आपल्याला भाजी बनवायसाठी भाजी घ्यायला आलो. बघूयात. लाल मिर्च हो जाएगा. मैं क्या बोल रहा हूँ, लाल मिर्ची दे रहा हूँ, आप लाल ना हो. हाँ वही बोल रहा हूँ, प्यार से बनाओ, खाना खाने के बाद गुस्सा नहीं आना मांगता है. ऐसा बनाऊंगा क्या मजा आएगा. हाँ कोई डिस्टर्ब करने वाला नहीं. वो था ना, चलो, सगळं काढले, दाल डाल दो. भात ठेवलाय आपला शिजत. नर चुला चेतन झालेला आहे. आपला भात, अरे बापरे, चुला अजून चेतन व्हायला पाहिजे. थांबा, चुला चेतन करूया पहिले. माझा भाताचं काम चालू आहे. माझं भाताचं काम होईल. महाराजांचा भाजीचं काम आहे. आज कैसा बना है भोजन आज का. अतिशय सुंदर है ना महाराज जी. एक नंबर भोजन, बताइए भोजन कैसा है. बहुत बढ़िया भोजन. भूख तो बहुत तेज लगी थी आज. हाँ, आप जी महाराज बढ़िया. चलो ठीक है. आज हम 4 लोग हैं. भोजन में यही भोजन प्रसादी बनाया हमने. अभी महाराज जी खा रहे हैं. महाराज भोजन कैसा बना है. महाराज आनंद आ गया. भूख कितनी तेज लगी थी ना, क्या बताऊँ. आज खा के आनंद आ गया. अपने हाथ से खाए वो मुँह में चुनिया बन गई. नर्मदे हर. नर्मदे.